शिवा, सॉरी, मी चिडायला नको होतं. आपण ना लग्नाच्या अगोदर खूप चांगले मित्र होतो, पण हे लग्न झाल्यापासून तू ज्या प्रकारे वागतोय माझ्याशी, तू इतकंही ओळखलं नाही का मला? शिवा, अगं इतक्या फास्ट घडलं की मलाच कळलं नाही की काय झालंय. आपण मित्र होतो मला मान्य आहे, पण आपल्यात कधी ह्या गोष्टी होतील ह्याची मी कल्पनाही केली नव्हती. आणि आता जे काही चालू आहे ना त्यात मला काहीच हे नाहीये, त्यामुळे माझी चिडचिड आणखीन वाढतीये. प्लस तुझं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे काहीही झालं तरी मला असं वाटतं की तू मुद्दामून केलंयस. आणि त्यात हे असं डेकोरेशन केलं यांनी. अरे, माझं तुझ्यावर प्रेम असणं ही वेगळी गोष्ट आहे, पण माझी इच्छा माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न मोडून पूर्ण करायची नव्हती. इतकी स्वार्थी नाहीये मी. आणि जेव्हा मला कळलं ना की माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न तुझ्याशी होते तेव्हा मी खुशच होते. आता ती का माझ्याशी खोटं बोलली मला नाही माहिती, पण मी सगळं मनापासून तिच्यासाठीच केलं. आणि मी लग्नाला होकार दिला याचं कारण की मी आपल्या भाऊंना माझ्या पप्पासारखं मानते. त्यांनी जेव्हा मला सांगितलं की हे करणं किती गरजेचं आहे तेव्हा माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. मला आमच्या घरची इज्जत तर वाचवायची होतीच. त्यांची तुझ्याबद्दलची धडपड बघून मला हो म्हणावं लागलं. आणि जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण झाली ना तेव्हा वाटलं की मी माझ्या पप्पाची इच्छा पूर्ण केली. आणि मी हेच तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू काहीच ऐकायला तयार नाहीस. फक्त मला बोलतोयस, राग करतोयस. उर्मिला, शिवा कुठे? येईल अगं, आवरत असेल ना. निदान लग्न झाल्यावर तरी सुनेने तयार होऊन आवरून यावं सकाळी, एवढी तर अपेक्षा मी करूच शकते ना. सीताई, अगं जाऊन देत ना, तिला या सगळ्याची सवय नाहीये ग, आणि सवय लागायला थोडा तरी वेळ लागेलच ना. काय बनवलंय ब्रेकफास्टला? मला खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. नाही भूक लागली आहे ना, मग लवकर सकाळी उठून इथे यायचं मदतीला. इथे रिकामं बसलं नाहीये कोणी. आणि हे तयार झालं ना सगळं तेव्हा एकत्र खाऊ, तेव्हाच मिळणार आहे खायला. ओ अच्छा, असं आहे का? असं आहे का म्हणजे? एवढी वर्ष तेच सांगायचा प्रयत्न करते, पण तू ऐकशील तर ना. ठीक आहे, मी आली आहे ना लवकर उठून, मग मी करते तुम्हाला मदत. पण तुमची सून कुठे? दिसत नाहीये, म्हणजे उठली नाहीये का? अगं आई, म्हणजे उद्या बाहेरची लोक असं म्हणतील ना की देसाई घराण्याची सून 10-11 वाजेपर्यंत झोपते, लवकर उठत नाही. आता ते असं म्हटल्यावर कसं वाटेल आपल्याला? तुलाच उत्तर द्यायला लागतील त्यांना, म्हणून मी फक्त. कीर्ती, मुळात ना इथे कोणी 9-10 वाजेपर्यंत झोपलेलंच नाही. आणि अगं तिचं नवीन लग्न झालंय, तू ना उगाच काहीतरी बोलू नकोस. काकू, तू ना फक्त माझ्या चुका काढण्यासाठी आहेस या घरात. आणि काय चुकीचं बोलते ग मी? खरं ते बोलले. आलीये का ती? उठलीये का? आणि तसंही आपल्या घरात फक्त लाडच चालू आहेत तिचे. कीर्ती, शांत बस. काही लाड वगैरे चालले नाहीयेत. जा तिला उठवून आण जा. मी? ठीक आहे, मी जाते उठवायला. या घरात राहायचं असेल तर या घरातल्या गोष्टी पाळायलाच हव्यात. माहित नाही आता काय होईल. देवा, माझ्या मुलाला आणखीन काय काय सहन करावं लागणार आहे. स्वतःच्याच रूम मध्ये तो जमिनीवर झोपलाय बिचारा.
लहानपणापासून त्याला कधी जमिनीवर झोपायची सवय नाही आणि आज हिच्यामुळे त्याला जमिनीवर झोपावं लागतंय. हे जरा अति होतंय आता. हे दिसत नाही का यांना? आता बास झालं. कोणाला नाही दिसलं तरी मी हे सहन करू शकत नाही, पण माझ्या मुलाचं आयुष्य असं या त्रासात नाही बघू शकत. मी काय गँग मधला मेंबर आहे का तुझ्या? मी आता आहे ना बायको, मग दाखवणार रुबा. एक मिनिट. तुझ्या मनामध्ये जे काही स्वप्न असतील किंवा ज्या आयडियाज आहेत त्याला मी अजिबात भाव देत नाही. ओके? हे हॅलो, काय बघतो? हा? पहिल्यांदा असं तुला मुलीसारखं तयार होताना बघतोय. मग कशी दिसते मी? मला काय माहिती कशी दिसते. तूच बघ आणि डिसाईड कर कशी दिसते. का? तू तर बोलला होतास की मला साडी सूट करणार, माझे डोळे कॉम्प्लिमेंट करणार साडीला, बोलला होता ना? मला आठवत नाही आता मी बोललो असेल. मला नाही वाटत बोललो होतो. आठवत नाहीये का आठवायचं नाहीये? म्हणजे काही नाही, असो. मला सांग, मी कोणत्या साडीत जास्त छान दिसते? मला नाही माहिती. तू ठरव की कुठल्या साडीत छान दिसते ते.